अशी गुलाबी कुरकुरीत आणि हेल्दी टिक्की तुम्ही अजून ट्राय केली नसेल तर चला बनवूया बीटरूट आलू टिक्की। एका बाउलमध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ घातले, त्यानंतर चाट मसाला, हळद, लाल तिखट, गरम मसाला, त्यानंतर धन्याचं पावडर, तसंच इथे घातलेले थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं कोरडं असतानाच एका बाउलमध्ये त्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व पिठामध्ये हे सगळे मसाले मिक्स होतील। त्यानंतर आपण जी प्युरी बनवलेली आहे बीटची, हे बीट न उकडता, न शिजवता, न वाफवता कच्च्या बीटची प्युरी करायची तुम्हाला, म्हणजे न्यूट्रिशन्स आपले जाणार नाहीत आणि असं घट्टसर मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा जसं मी मळलेलं आहे। आता इथे उकडलेले बटाटे मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत, त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट करते, त्यामध्ये थोडं चाट मसाला आणि मीठ घालून हे कच्चं पूर्ण मिक्स करून घेते। आता इथे चपाती आपण जशी पराठा लाटू तसं लाटून घ्यायचं, थिकनेस तशीच राहू द्यायची पराठ्यासारखी। त्यानंतर हा पूर्ण आलू जो आहे तो याच्यावरती स्प्रेड करायचा, याचे रोल्स तयार करायचे आणि याला इक्वल पार्टमध्ये कट करून अशा छानपैकी आलू टिक्की तयार करायच्या। आता ही टिक्की जवळपास लहान असतो सोडा, तर लहान तर मुलं खातच नाही, पण मोठेसुद्धा बीटरूट खायला कंटाळा करतात किंवा आवडत नसतं, तर अशा छान छान आणि हेल्दी रेसिपी करायच्या जेणेकरून आपले न्यूट्रिशनसुद्धा आपल्या शरीरात जातील। आता गरम तव्यावर थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या। मग बघा किती छान लागते। तर ही तर बऱ्याच जणांना पालक आवडत नसतं, तसंच सेम तुम्हाला बीट आवडत नसतं, तसंच तुम्हाला भोपळा आवडत नसतो, गंगाफळ आवडत नसतं, तर अशा पद्धतीने छान छान जर याच्या रेसिपी बनवल्या आणि कमी तेलामध्ये आणि झटपट होणाऱ्या रेसिपी जर मुलांना डब्याला दिल्या तर मुलांनाही खायला खूप आवडतील आणि न्यूट्रिशनसुद्धा त्यांच्या शरीरात जाईल। झाली आपली सुंदर हेल्दी आणि टेस्टी बीटरूट आलू टिक्की तयार। हिरव्या चटणीसोबत नक्की ट्राय करा। अशी सोपी आणि चविष्ट रेसिपीसाठी माझं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि हे बघा आपली टिक्की किती सुंदर झाली आतून सुद्धा, हे बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत बाय बाय।